कोण? मी? हा? पोलिसात? नाही बाबा, मी तर छोट्या उंदराला पण घाबरते आहो. ते अनाथ आश्रमातच कळलं. एक जण आहेत तिकडे, देणगी देतात ते दरवेळेला. तर ते आले होते, ते जनगणना खात्यात काम करतात ना, त्यांनीच सांगितलं सगळं. बर बर. नाही नाही तारडी, मला तुझी ही सगळी तळमळ कळते ग. पण खरं सांगू का, हे सगळ्यात चूक माझीच आहे का. मीच त्यावेळी पुढाकार घेऊन सगळ्याची चौकशी करायला हवी होती, सगळं शोधून काढायला हवं होतं, पण नाही केलं मी. आणि खरं सांगायचं तर माझ्या हातून 2 मोठ्या चुका घडलेल्या आहेत. एक म्हणजे देवकी आणि केदारच्या पाठीमागे मी अगदी खंबीरपणे उभं राहायला हवं होतं. आणि दुसरी कंपनीच्या बाबतीतली. कंपनीच्या बाबतीतली काय? काही नाही काही नाही. हा केदार ती चूक पुन्हा होऊ देणार नाही. तर तो फार हुशार आहे, तो सगळं व्यवस्थित करणार. चॅनल सुद्धा अगदी व्यवस्थित सांभाळेल, बघ तू. बाबा असं का करताय? मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा हा विषय निघाला होता त्यावेळेस तुम्ही टाळला होता. काय घडलं होतं असं? का टाळताय तुम्ही? JPC मेडिकल स्कॅमच्या बाबतीत काही आहे का? जाऊ दे तारिणी, नको तो विषय पुन्हा उघडायला. त्रास होतो मला. दादाने मोठ्या मेहनतीने उभी केलेली MNN माझ्यामुळे पूर्णपणे कोलमंडार होते. CEO म्हणून पूर्णपणे हरलो होतो मी. या सगळ्या गोष्टी आठवल्या ना तरी त्या आठवणींचा सुद्धा खूप त्रास होतो. त्यामुळे त्या सगळ्या आठवणी चॅनलच्या एका खोलीमध्ये बंद करून माझ्यापासून त्या सगळ्याला दूर ठेवणं हा एवढा एकच पर्याय होता माझ्यासमोर. कोणत्या खोलीत? चॅनलच्या एका खोलीत सगळं बंद करून ठेवलेलं आहे मी. माझ्या सगळ्या चुका, म्हणजे सगळे पश्चाताप, सगळं बंद आहे. कोणी तिथे जात नाही, कोणी येत नाही. सगळं काही माझ्या दृष्टी आड. जाऊ दे काही नाही ग. सगळं व्यवस्थित होणार. केदार मला स्वीकारेल, चॅनल सुद्धा व्यवस्थित सांभाळेल. फक्त आता या सगळ्याला वेळ देणं एवढा एकच पर्याय आहे माझ्यासमोर. त्यामुळे तू सुद्धा त्या पत्राचा शोध घेणं वगैरे सोडून द्या आता. त्या गोष्टी त्याच्या प्रवाहाने घडू देत. ऑफिसमधली ती रूम